आणि आपण ही थेट दृश्य सध्या पाहतोय नीरा नदीतून। सध्या माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान सुरू आहे आणि ह्या नीरा स्नानाचा देखणा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे खरं तर आसुसलेले असतात। केवळ या भागातलेच आणि वारकरीच या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होत नाहीत, तर पंचक्रोशीतून गावकरी हे नीरा स्नान पाहण्यासाठी येत असतात आणि त्याचा हा अत्यंत सुंदर असा सोहळा आता सुरू झालेला आहे। माऊलींच्या पादुकांचं हे नीरा स्नान सुरू झालेलं आहे। खरं तर हे केवळ स्नान नाही तर शाही स्नान असतं आणि म्हणूनच वेगवेगळ्या यामध्ये पूजा होत असतात। अत्तरांनी स्नान घातलं जातं, त्यानंतर पुष्पवृष्टी होत असते। यावेळी नीरा नदी अगदी दुथडी भरून वाहती आहे आणि निश्चितच या नीरा स्नानामध्ये वेगळा उत्साह आता सगळ्या वारकऱ्यांमध्ये दिसून येतोय। नीरा स्नानाची थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। तर शेकडो मैल अंतर चालून गेल्यानंतर वारकऱ्यांना विसाव्याचे क्षण असतात आणि त्यांचा उत्साह पुन्हा जुळावा यासाठी अशा प्रकारे टप्प्यांमध्ये अशा प्रकारे कार्यक्रम होत असतात आणि या कार्यक्रमातून वारकऱ्यांचा जो शिणवटा असतो तो निघून जातो असं म्हणतात। 3 पवित्र नद्यांचं स्नान या संपूर्ण वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। सर्वात आधी इंद्रायणी नदी, त्यानंतर असं नीरा स्नान आणि त्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान। खरं तर पालखी सोहळ्यामधला हा महत्त्वाचा टप्पा असतो आणि या टप्प्यामध्ये अनेक वारकरी जे असतात तो हा क्षण पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी नीरा किनारी आपण दाखल झालेले पाहतोय। आणि या पालखी सोहळ्यामध्ये 3 प्रकारच्या स्नान जे आहेत ते केले जातात। पहिलं स्नान जे आहे ते इंद्रायणीमध्ये होतं, दुसरं स्नान आहे ते नीरामध्ये होतं आणि तिसरं शेवटचं जे स्नान आहे शाही स्नान हे चंद्रभागामध्ये पंढरपूरला होत असतं। आणि या सोहळ्यामधील हा दुसरा शाही स्नान सोहळा आहे तो या ठिकाणी आता संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या आता नीरा नदीमध्ये आणलेले आहेत आणि या ठिकाणी आता पवित्र स्नान होताना आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर पालखी निघालीपासूनचा हा 9वा दिवस आहे आणि आज माऊलींचे ज्या पालका आहेत ते या ठिकाणी नीरामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय नीरा स्नान हे झालेलं आहे। पवित्र नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांवर या ठिकाणी नीरा स्नान करण्यात आलेलं आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे। अनेक वारकरी जे आहेत त्या माऊलींच्या पादुकांवर पाणी उडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हेच दृश्य पाहण्यासाठी अनेक वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले असतात आणि पालखी सोहळ्यामधला हा पवित्र क्षण जो असतो तो म्हणजे नीरा स्नान।